जय श्रीराम. सटाणामधली ट्रॅफिक कधी कमी होईल काय माहिती. सकाळी ऊन लागतं आणि सायंकाळी थंडी वाजते. बबलूदाला म्हटलं शॉपर रे. चेतन म्हणे आज प्री वर्कआउटमध्ये 2 चॉईस आहे. म्हटलं कोणतं पण घे, वर्कआउट चांगलंच होतं. सायंकाळी आपण आलो होतो जिमला. पायी नाही आलोय, पाण्याची बॉटल राहून गेली होती म्हणून घ्यायला आलो होतो. पाण्याची बॉटल घेऊन आलो. चेतनला वाटलं येतो का नाही, खालीच उभा होता. आज न्यू लाईफ फिटनेसला 2 वर्ष पूर्ण झाले होते. सगळ्यांनी सेलिब्रेशन करून घेतलं आणि चालू केलं मग आपलं वर्कआउट. आज आपण घेणार होतो बॅक आणि बायसेप. प्रॉपर वॉर्मअप करून घेतला आणि सुरुवात केली आपल्या वर्कआउटला. पहिला सेट आपण घेतला बेंड ओव्हर रो. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. हेवी मारण्याचा ट्रायच करू नका, फक्त फॉर्मवर लक्ष द्या. पूर्ण वेट मसलने ओढण्याचा ट्राय करा. पहिला सेट संपून आपण सुरुवात केली होती केबल रोला. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. नंतर आपण घेतलं होतं लॅट पुल डाऊन. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. सिंगल आर्म डंबल रो मध्ये थोडं व्हेरिएशन देऊन आपण घेतला पुढचा सेट. याचे आपण 3 मेन सेट घेतले 15 रेपसाठी. बॅकचं वर्कआउट संपून आपण सुरुवात केली होती बायसेपला. याचे आपण 3 मेन सेट घेतले होते मॅक्स रेपिटेशनसाठी. 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर आपण याचा एक सुपर सेट घेतला होता वेट ड्रॉप करत. बायसेपचा पुढचा वर्कआउट आपण घेतला होता हॅमर कर्ल. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. बायसेपची लास्ट एक्झरसाइज आपण घेतली होती केबल कर्ल. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. पहिल्या 2 एक्झरसाइजमध्ये बायसेप इतका पंप झाला होता की या एक्झरसाइजमध्ये फीलच होत नव्हती की बायसेप आहे का नाही. वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर आपण मस्त शेंगदाणे घेतले आणि निघालो होतो घराकडे. जय श्रीराम.